शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराय हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांची आभार झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय आणि या महन मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून मुंजाबाचा बोल तरुण मंडळ, मुंजाबाचा बोल नारायणपेठ उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. मंडळ यंदा 52व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला भव्य देखावा चांगदेवांचे गर्वहरण, चांगदेवांचे गर्वहरण. काय चाललंय तिकडे? गुरुदेव, हा ब्राह्मण आपल्या आश्रमात येऊन एका पोरट्याचं बोल बोलता. ज्ञानेश्वर महाराज. महाराज? आळंदीचा पोर महाराज कधी झाला? ईश्वरी अवतार आहेत ते. पैठणच्या अवघ्या ब्रह्मचर्याच त्यांनी नमवले. रेड्याच्या मुखी वेद वदवून घेतले. मोठे अलौकिक आणि तेजस्वी आहेत ज्ञानेश्वर. ही पोरं टोरं हा चलाखीचे खेळ करून तुमच्यासारख्या निर्बुद्धांना बोलवू शकतील, पण आमच्यासारख्या काळावर 1400 वर्ष राज्य करणाऱ्या तपस्वी सोबत 100 टिकू शकणार नाही. पोराला योग सामर्थ्य म्हणजे काय हे दाखवणं आवश्यक आहे. साधका, हेच कोरपत्र नेऊन त्याला दे आणि सांग आम्ही हे पाठवलंय, हाच त्याचा सन्मान आहे. दादा, कोरपत्र आहे रे हे. एक अक्षरही नाही आवत. देवांना प्रश्न पडला, आपण वयाने लहान पण योग्य आहात, आपणास आशीर्वाद द्यावा का नमस्कार द्यावा. मी यंदा 1400 वर्ष तपश्चर्या करूनही या कागदासारखा कोराच राहिला रे हा. मुक्ते, ते महान योगी आहेत. जन्म मृत्यूवर विजय मिळवलेले चांगा वटेश्वर आहेत. जीव जंतू प्राणी मात्रांवर राज्य करतात ते. त्यांच्याबद्दल असं बोलू नये. निरभ्र आकाशासारखं हे पत्र आहे. यावर तू अक्षर संस्कार कर. निरभ्र आकाशापेक्षाही त्या तारांगणांची रांगोळी किती शोभून दिसते हे तू त्यांना पटवून सांग. जो लपवली जगदा भासू, दावी मग ग्रासू, प्रगटला करी प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपाला असे, न खोजता जो. या पोराला 65 ओव्या दिल्या. अर्थबोध होईल अशी एकही ओवी नाही. त्या पोराला काय वाटलं? निर्बोध पत्र वाचून मी शांत होईल? या पत्राचं उत्तर मी समक्ष देईन, दृश्यानं देईन. बघून त्याची मती गुंग व्हायला हवी. आता हे म्हणावं आमच्या समोर. साधका, आमच्या प्रस्थानाची तयारी करा. दादा, मंडळींमध्ये ज्ञानग्रहणाची गोडी निर्माण झाली आहे. पंढरपुरी जाऊन अवघ्या समाजास परमात्म्याचे सगुण दर्शन घडवायला हवे. दादा,
कधी जायचं पंढरीला? ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज. काय झालं विसरा काका? रामदेव आपल्या भेटीला येत आहेत. हातात साप आहे, वाघावर आरूढ झाले. न भूतो न भविष्याची अशी मोठी मिरवणूक आहे. दादा, सांगदेव आले. दादा, ते वाघावरून आलेत. आपण त्यांना कसं सामोरं जायचं? त्यांचं जीवितावर राज्य आहे. आपण या भिंतीलाच विनंती करू. चल ग बाई, आम्हाला घेऊन चल. ध्वनिमुद्रण चंद्रशेखर येलारपूरकर, रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ, शुक्रवार पेठ, पुणे. हार्दिक शुभेच्छा.